भाजप किसान मोर्चातर्फे प्राकृतिक शेती आंतरराष्ट्रीय मिटेल वर्षी निमित्त पूर्ण देशात कार्यक्रम सुरू आहे। नदीलगतच्या गावामध्ये प्राकृतिक सेंद्रिय शेतीच्या अनुषंगाने प्रचार प्रसार करणे, केंद्र तसेच राज्य सरकारच्या योजनेची माहिती देणे, मिटेलच्या भराड तृणधान्याच्या रोजच्या आहारात वापर कसा उपयुक्त आहे, जीवन सुंदर निरोगी दीर्घायुष्य जगण्यासाठी भरड धान्याचे महत्त्व समजून सांगितले। सध्या माणसांच्या आरोग्याबाबत तक्रारी वाढताना दिसत आहे। स्थूलता, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे होणारे आजार, पचनसंस्थेचे आजार, अनुवंशिक नसलेले कर्करोग अशा आजाराने घरात प्रवेश केला आहे। आपल्या पारंपरिक तृणधान्य भराड धान्याच्या उपयोगाद्वारे या समस्यांवर उपाय शोधता येईल। मोठे तृणधान्य म्हणजे ज्वारी, बाजरी आणि छोटे तृणधान्य म्हणजे नाचणी, भरड, राळ, कोद्रो, सवा, वरी, मोर, भंडली, कांगणी अशा वेगळ्या नावाने ओळखले जाते। पूर्वी ज्वारी, बाजरी, नाचणी ही पिके खड्यात मळणे या प्रक्रियेने तयार केली जात असे, पण छोट्या तृणधान्याचे वरील अनावरण टणक असल्याने भरडावे किंवा कांडावे लागत असे आणि म्हणून यांना भरड धान्य म्हटले जातात। शासनाच्या कृषी विभागाने तसेच भाजप किसान मोर्चातर्फे पौष्टिक तृणधान्याबाबत जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे। विविध स्तरावर या धान्याचे महत्त्व समजावले जात आहे। एकीकडे आरोग्यासाठी उपयुक्त असलेले हे धान्य लहान शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न देणार आहे। आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने आणि चांगल्या आरोग्यासाठी देखील आपण आहारात तृणधान्य भरड धान्यांचा समावेश करावा, याबाबत भाजप किसान मोर्चा अमरावती शहर जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबल यांनी शहरात आणि ग्रामीण भागात ठिकठिकाणी बैठक घेऊन मार्गदर्शन केले। यावेळी भाजप किसान मोर्चा शहर अध्यक्ष मिलिंद बांबल, सहकार नेते गंगाराम मालठाणे, किसान मोर्चा सरचिटणीस राजेंद्र गोफणे, उपाध्यक्ष विनोद सवाई, उज्ज्वल अंबाडे, विनोद बाभुळकर, सुरेश मानकर, मोहन घोंगडे, सुमित अढऊ, मुकेश श्रीवास्तव, ज्ञानेश्वर तायडे, हरी मेश्राम, सुधीर घोंगडे, ओमकार डोंगरे, सागर घोंगडे, गणेश घोंगडे, दीपक अंबाडे, अजय यादगिरे, रोशन काळबांडे, राहुल बोरा, महेंद्र मेश्राम, दिनेश खेडकर, सादिक सचिन ओलिवकर, गजानन शिरोडे, संजय बांबल, विराज विघे यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते। कार्यक्रमात भरड धान्यापासून तयार केलेलाच नाश्ता सर्वत्र देण्यात आला। संपूर्ण देशभरात भारतीय जनता पार्टीतर्फे मिलेट्स डे, भरड धान्य दिवस, कडधान्य दिवस साजरा करण्यात येत आहे। त्या दृष्टीने आम्ही सर्व ग्रामीणमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना ज्वारी, बाजरी, कडधान्याचा वापर आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त कशा प्रमाणात करावा यासाठी त्याचं महत्त्व समजून सांगत आहे। आपल्याला माहीत आहे भाकरी जर वापरले आपण तर आपला जे BP, शुगर याचासुद्धा आपल्याला त्रास कमी होतो आणि अत्यंत चांगलं आरोग्य आपल्याला या दृष्टीने लाभते। त्याचप्रमाणे जर शहरामध्ये जर याचा ज्वारी बाजरीचा वापर जास्त प्रमाणात झाला तर त्याचे किंमतसुद्धा वाढते आणि शेतकऱ्यांना त्याचे बाजारभाव वाढले म्हणजे शेतकऱ्यांनासुद्धा याचा फायदा होईल। या दृष्टीने आम्ही सर्व जनजागृती आज ग्रामीण भागात करत आहे। पण आज आम्ही परलाम इथे आलो होतो। मालठाणे काका आहेत, मालठाणे काका आहेत, अंबाडे दादा आहेत, विनोद भाऊ आहे, मानकर साहेब आहे, उज्ज्वल भाऊ आहे, गोपने सर आहे, सुरेश भाऊ आहे, मानकर साहेब आहे, सोसायटीचे अध्यक्ष, समस्त ग्रामकरी ग्रामवासी इथे उपस्थित आहे। आणि आम्ही या दृष्टीने आज सर्वीकडे मोठचा वापर नाश्ता करून याचा वापर आपण जीवनामध्ये जास्तीत जास्त कशा प्रमाणात करावा या दृष्टीने कडधान्य वापरा, आपलं आरोग्य चांगलं ठेवा, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना याच्या दृष्टीने फायदा कसा होईल याचं महत्त्व समजा। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।